नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आहे, सामाजिक क्षेत्रातून राजकीय फायदा घेणाऱ्यांची दुकानं बंद पाडली। मराठा समाजाच्या जीवावर चालणाऱ्या दुकानदाऱ्या बंद पाडल्या। सरकारमधील मंत्र्यांनी मराठ्यांविरोधात डाव रचलाय असं जरांगे पाटील म्हणतात। मराठ्यांविरोधात पत्रकार परिषद कार्यक्रम घ्यायला लावले तसं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। तर मी त्यांना नकोसा झालोय, त्यांच्या पोटात आग होते असं देखील जरांगे पाटील यांनी सरकारवर हे गंभीर आरोप केले आहेत। ज्या खूप काही लोकांचे जे सामाजिक क्षेत्रातून राजकीय फायदा उचलत होते, यांच्या खूप मोठ्या दुकानदाऱ्या बंद पडलेल्या त्या राज्यात। म्हणजे मी मराठा समाजाच्या कानावरती ही गोष्ट जावी म्हणून ही जबाबदारीने मी आज सकाळी ह्या गोष्टी बोलायला लागलोय की सरकार मधल्या काही मंत्र्यांनी असे डाव रचलेत की त्यांना एकत्रित करून मराठ्यांच्या विरोधात पत्रकार परिषदा किंवा कार्यक्रम घ्यायला लावायचे, त्यांना चॅनलवरती डिबेटला पाठवायचं, असं हे सरकार पक्षाकडूनच प्रयत्न सुरू आहेत। ज्यांचं समाजाच्या जीवावर दुकानदाऱ्या बंद पडल्यात आणि त्याचं करिअर खलास झाले, ते आमच्या रॅली सुद्धा येणार आहेत। परंतु आम्ही काही कुणी रॅलीतलं नाही बोललं तरी बोललं म्हणून बाहेर जाणारे आणि इकडे येऊन कार्यक्रम घेणारे, अशीही सरकारने त्यांच्याकडून तयारी करून घेतली। म्हणजे प्रात्यक्षिक म्हणून त्याला आपण, मी तर अंतर देत नाही। मग काय करायचं, मग जा रॅलीत, तुम्ही आम्हाला रॅलीतून बाहेर काढलं म्हणा, हाकून दिलं म्हणा, मग तुम्ही प्रेसा घ्या, मग तुम्ही त्याच्यानंतर सभा घ्या, कार्यक्रम घ्या। तर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर काय आरोप केले आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय। माझ्या विरोधात सरकार डाव टाकण्याचा प्रयत्न करतंय असं जरांगे पाटलांनी आरोप करताना म्हटलंय। माझ्यावर ट्रॅप लावण्याची शक्यता आहे, शब्दात गुंतवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। रॅलीत कुणाच्या तरी माध्यमातून हिंसाचार घडवण्याची शक्यता आहे। रॅलीत सरकार पक्षाचीच लोक घुसवण्याचा डाव आहे असे आरोप देखील त्यांनी केले। सरकारमधील मंत्र्यांचाच मराठा आरक्षणाला विरोध आहे असं देखील आरोप करताना त्यांनी म्हटलंय। तर आम्हाला मुंबईत येऊ द्यायचं आहे, पण आमच्याकडे लक्ष द्यायचं नाही असा प्लॅन आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। रात्री सरकारची खूप मोठी बैठक झाली, सरकार रात्री 2-2 वाजेपर्यंत बैठका घेत आहेत असं देखील जरांगे पाटलांनी म्हटलंय। मराठ्यांचा वापर करून राजकीय करिअर करणाऱ्यांना सरकार हाताशी घेत आहे। मराठ्यांविरोधात पत्रकार परिषद कार्यक्रम डिबेट घेण्याचाही डाव आहे। गुजरातसह इतर राज्यातून फोर्स बोलावण्यात आलेली आहे। सरकारनं गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असा निर्धार देखील यावेळेला जरांगे पाटलांनी व्यक्त केला आहे। सरकारला 6 कोटी मराठ्यांच्या कत्तली कराव्या लागणार, पण कुणी माघार घेणार नाही असा देखील निर्धार जरांगे पाटलांनी व्यक्त केलेला आहे। अंतरवाली सराटीसारखा लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आंदोलनामध्ये लोक आणि ट्रॅक्टर किती येणार हे का मोजताय असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे। तिथं गोळ्या जरी घातल्या तरी मी हटणार नाहीये, हे मात्र मी जबाबदारीने बोलतो। सरकार पुढे 2च पर्याय आहेत, एक तर 6 कोटी मराठ्यांच्या त्यांना कत्तली करावे लागणार आहे, तरच आम्ही हटणार आहेत, तोवर हटत नाहीत। एकही मराठा तुम्हाला मरायला भेटणार नाहीत। सरकारला किती जबाबदारी करायला, मला अशी माहिती मिळाली की गुजरात पासून फोर्स बोलवलाय, म्हणजे ते संरक्षणासाठी बोलवलं असेल। मी काय म्हणणार नाही की कसले आरोप मी करणार नाही। गुजरात किंवा अनेक दुसऱ्या राज्यातून सुद्धा फोर्स बोलवलेत की ते संभाजीनगर की बीड द्यायचंय, हे आणखीन कन्फर्म झालेलं नाही।